नाम साराचे सार शरणांगत यमकिंकर नाम उत्तमा उत्तम वाची बोला पुरुष उत्तम नाम जपता चंद्रमोळी नाम जपता चंद्रमोळी नामे तरला वाल्या गोळी नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुष उत्तम तुगा म्हणे वर्णुकाय तुगा म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुष उत्तम नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा प्रथम दुसरी संतांची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासदुगा शरण शरण तुम्हा आलो रामदूता काय भक्ती चांगल्या वाटा मज दावा या शुभटा शिव भोळा चक्रवर्ती धनंजय पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम दयानवादी क्रोध काम काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त दोरग मंडळी ज्यांची भेटीची अस ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्व झाली नाम साराची सार शरणांगत यमकिंकर नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुष उत्तम विढाला ही सेवा गुरुवरी मोतीराम महाराजाची आहे. ही सेवा सद्गुरु मारुतराव महाराजाची सेवा गुरुवरी सोपान काका महाराज इसतकराची माझ्याकडे. सेवेसाठी निवडलेला अभंग जो ऋतुकुमारांचा आहे, अभंग 4 चरणाचा आहे, नामाचं वर्णन करणार आहे. आज जी महिना चालू आहे त्या महिन्या प्रकरणात
त्या भगवंताचं नामस्मरण आहे, त्या हेतुस्तव घेतलेला असणारा चाबा आहे. आज सप्त्यामधल्या 5 दिवसाच्या सप्त्यामधला दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसांची माझ्याकडे आलेली सेवा आहे. सेवा या नात्याने सेवा करायची आहे. श्रोते मंडळी हुशार आहे, टाइम कमी आहे आणि कमीच असला पाहिजे म्हणजे महाराजाला काही येते का नाही उघड पडत नाही. बस म्हणून सेवेसाठी निवडलेला अभंग जर तुकोबारायांचा आहे. नामाचं वर्ण का नाम साराचे सार. महाराज म्हणले सारातलं सार म्हणजे देवाचं नामस्मरण आहे. काय फायदा हो महाराज देवाचं नाव घेतलं? साधकाने विचारलं महाराज काय फायदा? कोणती गोष्ट फायदा होत असली तर करी जाऊ, होत नसल्यावर शपथ करी जाऊ नये. संसार असो का परमार्थ असो, परमार्थ करत असताना आपला काहीतरी फायदा होत असेल तर परमार्थ करी जाऊ. फायदा म्हणजे पाकिटाचा नाही, म्हणजे परमार्थ करत असताना देवाबद्दल काही घडत असेल तर परमार्थ करी जाऊ. आणि संसार करत असताना 4-2 रुपये जमा होत असतील तर बेजार हो जाऊ. उगाच काय म्हणली भटजी कुठे गेली घरीच मिळते असं नसतं, असं नसत जाऊ. म्हणजे संसार करत असताना सुद्धा फायदा आणि परमार्थ करत असताना सुद्धा फायदा. साधकाने विचारलं महाराज तुम्ही नाम घ्या सारा सार सारा सार काय फायदा? महाराज म्हणले बापू सगळ्यात जास्त माणसाला भीती आहे कशाची? पाकिट देतात की नाही कशाची? सगळ्यात जास्त भीती कशाची आहे? मरणाची. सगळ्यात जास्त माणसं कशाला घाबरतात? मरणाला. मरतेत म्हणून इकडे येतात, मरत नसल्यावर इकडे आले नसते. परमार्थ केला नसता, पोलीस पाटलानं पंगत दिली. माणसं मरणाला भीतेत. कशाला भीते? सगळ्यात जास्त मरणाला भीते, सगळ्यात जास्त मरणाची भीते. महाराज म्हणले बापू त्याचं नाव घेतल्यावर जे मारणारा मुख्य आहे आणि ती पाया पडते. शरणांगत यमकिंकर, यम सुद्धा शरण येते. साधकाने विचारलं महाराज मग कोण्या देवाचं नाव घ्यावं? नाव सांगा की. महाराज म्हणले ती फार गोड आहे. नाम उत्तमा उत्तम, उत्तमातलं उत्तम आहे. माणसं म्हणले फलाना माणूस कसा? वा वा बाबा उत्तम आहे गाड्या, त्याला काय पाहिजे? उत्तम उत्तम. 2दा-3दा म्हणलं की बरोबर हो म्हणजे महाराज शिवाजी बुवा कसं काय कीर्तन? वा अति उत्तम उत्तम उत्तम. म्हणजे असं म्हणजे महाराज म्हणले नाम उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुष उत्तम. साधकाने विचारलं महाराज ठीक आहे उत्तमा उत्तम आहे, पुरुष उत्तम बोला, देवाचं नाव घ्या. देवाचं नाव घेतल्या उद्धार होते, यम पाया पडते, यम शरण येते, यम त्याला घाबरते. पटलं आम्हाला. पण याच्या अगोदर कोण घेतल्यावर कोणाचा फायदा झाला का? काहीतरी गोष्ट फायद्याच्या, एखाद्या नाव घेतलं आणि त्याचा फायदा झाला असं एखादा दृष्टांत. महाराज म्हणले महत्वाचा दृष्टांत 2 सांगतो तुम्हाला. महादेव बाबा सगळ्या देवाचा बाप आहे. मोठा दृष्टांत सांगतो. नाम जपतात चंद्रमौळी. चंद्रमौळी म्हणजे ज्याच्या जेटेमध्ये चंद्र अडकून बसलाय त्याला म्हणायचं चंद्रमौळी. ज्याच्या जेटेमध्ये चंद्र आहे त्याला म्हणायचं चंद्रमौळी. नाम जपतात चंद्रमौळी म्हणजे महादेव बाबा. नुसता महादेव बाबाचा उद्धार झालाय ते पुण्यवान आहे. पुण्यवानाचा उद्धार होणं काय नवलंय? नामे तरला वाल्या कोळी, वाल्मिकासारखा पाप रशीज या नामानं तरलाय. नाम उत्तमा उत्तम, वाचे बोला पुरुष उत्तम. बाकी 4थ्या चरणामध्ये विचारलं महाराज मग या देवाचं नाव इतकं श्रेष्ठ आहे तर मग देव किती मोठा आहे? महाराज म्हणजे त्याचं वर्णन करत नाही. तुका म्हणे वर्णू काय? तुकोबाराय म्हणले मी काय वर्णन करू शकतो? त्याचं नाम जर एवढं तारक आहे, एखाद्याचं नाव घेतलं तर वसमत मध्ये काम होते आणि तो स्वतः आल्यावर ते मला स्वतः आल्यावर काम होत नाही. बस ग अरे ज्याच्या नावावर सुदामरावच्या नावावर कोणी उधार देत जातात मला कलीचं पोतं म्हणायला नेत नाही तसं. पण समजा एखादं नाव घेतलं त्याच्या नावावर जर काही गोष्टी होत असतील आणि ते स्वतः आल्यावर किती होत असतील काय सांगायची गरज आहे. म्हणून तुकोबाराय म्हणले तुका म्हणे वर्णू काय? तारक विठोबाचे पाय, नाम उत्तमा उत्तम, वाचे भोला पुरुषोत्तम. अभंग भावार्थ सरळ सांगितला. कोणी वरी हात केला की जे विठ्ठल घ्यायला तर म्हणजे हो म्हणजे उगं अडचण ठेवी जाऊ नये. मग हे चरण राहिलं ते चरण एक गोष्ट राहिली इतकी सांगू द्या, एक दृष्टांत सांगतो मग करतो. बस ग कोण कटाळ्यासारखे दिसले जांभळी दिली की महाराजांना जे विठ्ठल घे जाऊ त्याला म्हणतात महाराज. नाही तर माणसं डुकले आधी आली महाराज मला एक दृष्टांत सांगतो एक दृष्टांत सांगतो एक दृष्टांत सांगतो आणि 800 पुढे गेला की त्याला बाटरण बेसरामानं झपका वाटते बसणार राहिला. कधून गेले असतात ना ते. आपलं कीर्तन टायमात होणार आहे. भरो किती वाजता? जिल्हा परिषद शाळा आहे, सुटती मात्र टायमाला. म्हणून वारकरी संप्रदाय दंडक आहे. एका संतांना
टाळी एकदा टाळ मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्ष पंढरपुरा जाती महाद्वारा हरिभेटी पंढरपूरला असणारे वारकरी जातात. त्या वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक. आपण सर्व वारकरी होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. आपण पंढरपूरचे वारकरी पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाची मोक्ष प्राप्त होत असते पंढरपूर आहे. आणि तुकोबारायांच्या सानिध्यामध्ये आजची सेवा आहे. मग एका दिवशी आलो होतो सहज मनात आलं इथे एखादी सेवा घडावी. इथं इच्छा केली ते बोलो बस. जे ज्याला पाहिजे ते आहे रे. साधू जवळ किंवा देवाजवळ इच्छा प्रकट करी जाऊ. कोणाजवळ करी जाऊ नये. हो ज्याला काही येत नाही सांजा परी गेले ते मला 100 देतो का त्याच त्यालाच नाही ते तुला कसं देईल. कोणाजवळ इच्छा प्रकट करी जाऊ नये. म्हणलाय काही मागण्याचा प्रयत्न करी जा. मागायचं असं तर त्यालाच माग जा. माग नाही ते तुझं मागो सुख देवाव तुझं सांगो लागो तरी लागो तुमचे पायी दातारा. मागायचं असं तरी त्याच्या जवळ माग जा. द्यायचं असं तर त्यालाच देत जा. आणि घ्यायचं असं तर त्याच्या जवळून घे जा. उगा कोणा जवळून घेतलं तर याजाचे पैसे लागत. म्हणजे काही गोष्टी घ्यायची असतात तर देवा जवळून घे जा. द्यायचं असं तर देवाला दे जा. मागायचं असं तर देवालाच मागव जा. आणि शिवाय द्यायच्या असल्या तरी अंग्रेजच्या महाराजाला दे जा. कोणला दे जा. हो देवालाच दे जा. राग आला तरी देवालाच बोलायचं. आनंद झाला तरी देवालाच बोलायचं. चांगलं केलं तरी देवानच केलं म्हणायचं. वाईट केलं तरी देवानच केलं म्हणायचं. दोन्ही गोष्टी देवावर टाकायच्या. वाहू हा संसार देवाबाई. देवाच्या असणार सगळ्या गोष्टी सोडून देत जा. माणसं चांगलं केलं की मी केलं म्हणते 4 एकर घेतली म्हणला. काय झटका झाला की 2 गेली म्हणजे कसं काय गेली मला देवाच्याच मनात नव्हतं. देतावळी तुझ्या मनात होतं देतावळी त्याच्या मनात नव्हतं. वा मग लक्षात आलं. हा ज्या गोष्टी चांगल्या झाल्या तरी देवानं आणि वाईट केल्या तरी देवानं त्याच्या हात आहे ना. चाले हे शरीर कोणाचे सत्य आणि कोण बोलवी ते हरिवीण. त्याच्याशिवाय असणारं महाराज या गोष्टी घडत नाहीत. म्हणून भगवंताची लीला आहे. भगवंताचं असणारं कार्य आहे. शिवाय यांना असणारी सेवा करायची. सेवके करावे सांगितले काम. स्वामीचा तो धर्म स्वामी जाणे किंवा ते ते होतो पण कामा नाही. या न्यायाप्रमाणे सेवा करायची. सुदामरावजी जवळेकर यांनी फोन केला म्हणजे महाराज दुसरे दिवस तुमचा घालू का. म्हणजे दुसरा घाला धावा घालू नका. म्हणजे बस झालं. दुसरा घाललं काय हरकत नाही. दुसऱ्या दिवसाची सेवा आलेले महाराज आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले दत्ता महाराज लहानपणापासून म्हणजे मला तेव्हा काही येत नव्हतं काही करत नव्हतं. महाराज एवढे होते आमच्या गावात. 4th का 5वं कीर्तन आमच्या गावामध्ये केलं होतं. मोठा सप्ताह होता आणि सप्त्यामध्ये महाराजाचं कीर्तन होतं. चतुर्थीच्या दिवशी अख्खं गाव जमलेलं होतं. कोणतरी म्हणलं चांदणी निघाली. काय म्हणलं ते चांदणी निघाली. महाराजांनी दिलं मध्ये सोडून चांदणी निघाली. योग त्याला पंगत घालायची. पंक्तीवाल्याला गडबड असते. त्याला काय करायचे. महाराज काय बोलायलाय. महाराज काय सांगायलाय. महाराजाचं काय ज्ञान आहे. चंद्र किती वाताने गेला काय माहिती. चंद्र निघाल्या म्हणायचं ते काय म्हणलं चांदणी निघाली रे म्हणला. महाराज नाही केलं चांदणी निघाली. जे विठ्ठल घेतलं महाराज बसले मोटरसायकल गावाकडं. म्हणून मरे लहान होते तेव्हा महाराज. आता ते राग सोडून दिला महाराजांनी पण तेव्हा लहान होते. म्हणून असणारी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. युट्यूबचं नावच आहे कोणती वाणी कीर्तनवाणी. वास ज्यांनी असणार इथं आणलंय ना त्याचं नावच ठेवले कोणती वाणी कीर्तनवाणी. कीर्तनाची वाणी प्रसिद्ध करायची जिकडं तिकडं. नावच ठेवलं युट्यूबचं कीर्तनवाणी. त्याच्या नावाने एकदा टाळी वाजवा. कोणती वाणी कीर्तनवाणी. वा कीर्तनवाणी म्हणजे चांगलं आहे चांगलं. दुसरं काही मध्ये वाजू नका. दिंडीवाणी संगीतवाणी मग ते मध्ये गाली जाऊ नका. म्हणून कीर्तनवाणी आहे. म्हणून महाराज त्यांची असणारी विनेकरी बाबा चोपदार मस्त जोड जमला बघायचा. चोपदार महाराज मला त्याच्यात खूप दृष्टांत भेटले. दुसऱ्या गावात सांगत नाही. 2 चोपदार महाराज एका जागी. ते म्हणते मी महाराज केले आणि ते म्हणते मी चोपदार. दोघायच्या वानगडी. मला आनंद वाटला. वा आणि काहीतरी भेटत असते महाराजाला. लवकर ये जाऊ. तरी दत्ता महाराज म्हणजे लवकर या तुम्हाला इथं काहीतरी भेटते. मला भेटलं आता काहीतरी. छान 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 ऐका ना महाराज मस्त आहे. माणसं कमीच असो आपण चांगले असो ऐकणारे असो. वाजू 9 आता किती हो किती वाजू आता 11 वाजो 12 वाजो 8 वाजता आरती. म्हणून आता सेवा करण्याचा प्रयत्न करू. सगळ्यांनी एकदा भजन करा. विठाला विठाला पाहिलं तुला पण लई लांबचा आहे. लहानपणाचा फोटो होता. आनंद वाटला मला. वा चांगले गाणारे असणारे गोड आहेत. नाव आता पुन्हा घेत नाही. महाराजांना 3दा घेत नाही. म्हणून आता सेवा करण्याचा प्रयत्न करू. नामाचं वर्णन करणार आहे. दुसरा दिवस आहे. काल महाराजांनी रूपाचं वर्णन केलं. आपण आता नामाचं वर्णन करावं. उद्याचा महाराज आहे का मनावर राहिलं कोणतं करायचं. महाराज तुकोबारायांचा. तुकाराम महाराज नामधारक आहे. तुकोबाराय कोण आहेत नामधारक. दीन रजनी हाची धंदा
आणि गोविंदाचे पवाडे दिवस न कळे रात्र न कळे आणि अंगे खेळे शिंक जांभळे खोकला इतुकाची वेळ वाया गेला. एवढाच वेळ वाया गेला म्हणणारी तुकोबाया, रात्रंदिवस भजन करणारी तुकोबाया, नामचिंतन करणारे ते नामाचं महत्व सांगितलं. कोणी सांगितलं किंमत राहत नाही. फुल घेते म्हणला चांगली नसते म्हणला, ते जमत नसते, जमत नाही. कोणही किंमत सांगण्यात महत्व नाही. रात्रंदिवस नामधारक आहेत, नामाचं महत्व सांगायला. लई दाड असते म्हणला संसार, बायको लई दाड असते. कोण म्हणाले? संन्यासी म्हणाले. तुला काय माहिती दाड असते म्हणून? म्हणजे अनुभव घेतला, अनुभव आले अंगा आणि ते हा जगात येत असो. आज नामाचं महत्व सांगणारी तुकोबार आहे. नाम किती महत्व आहे, नाम किती मोठं आहे, नाम किती चांगलं आहे, नामामध्ये काय ताकद आहे. महाराज तर म्हणले ना, सगळ्या जगातली ताकद एका बाजूला आणि देवाचं नाव एका बाजूला. काय 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 सगळं एका बाजूला आणि देवाचं नाव एका बाजूला. महाराज तर म्हणले बाकी काहीच गोष्टी करण्याची गरज नाही. जप करण्याची गरज नाही, तप करण्याची गरज नाही, दान करण्याची गरज नाही, धर्म करण्याची गरज नाही. फक्त देवाचं नामस्मरण घेतलं की सगळं त्याच्यामध्ये आलं. कशामध्ये? आणि हे बाकीचं केलेलं फलीभूत होईल सांगता येत नाही. जप तप कर्म क्रियाणेम धर्म आणि वाहुगाचे श्रम व्यर्थ जाय. भेटल एखाद दिवशी देव, पण नामचिंतन केल्यावर देव भेटला नाही असा कुठंच पुरावा नाही. एकदा टाळी पुन्हा. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला सांगा विनवितो तुम्हासी. संत महंत सिद्ध ऋषी नामे तरला नाही कोण. ऐसा यावा निवडून सांगा विनवितो तुम्हासी. संत महंत सिद्ध ऋषी. नामाचं महत्व आहे, नामाची ताकद आहे. काय ताकद आहे? नामेची तरले कोट्यानो कोटी, नामेची वैकुंठी बैसविले. नामाची ताकद आहे. कशाची ताकद आहे? नामाची ताकद. बाकीच्या साधना करण्यासाठी पसारा लागतो. सप्ताह जरी करायचा असं, या भजण्याला त्या भजण्याला सकाळी पॉम्पलेट छापालं की त्याचे नाव टाका, त्याला बोलवा, याला बोलवा, त्याला बोलवा, महाराज बोलवा, मृदंग्या बोलवा, कीर्तनवाणी युट्यूबला पसारा करावा लागते. देवाचं नाव घ्यायला महाराज एका ठिकाणी म्हणले देवाचं नाव घ्यायला आंघोळ करायची गरज नाही आणि तोंड धुवायची पण म्हणजे धुवू नका असं नाही. बांगड्याचा महाराजच म्हणला तोंड धुवायचं नाही असं नाही. तोंड धुवायचं ते आरोग्यासाठी धुवायचं, पण देवाचं नामस्मरण करण्यासाठी तोंड धुवायची गरज नाही. येणे करी बाबा. आणि आंघोळ करण्याची केली ना सकाळी, मग बरं झालं. हो नाही तुम्ही बरं झालं. बैसल्या
वाटायले कीर्तनापरता भजनच बरं वाटायले निजल्याने गाता उभा नारायण. महाराज म्हणले नलगे तोंड धुणे आंघोळी तोंड धुण्याची गरज नाही, आंघोळ करण्याची गरज नाही. देवाचं नामचिंतन करत असताना बाकीच्या गोष्टी या साधना लागत नाही, बंधन लागत नाही. कोण घ्यावं नाव? महाराज म्हणले कोण्याही कुळातला असू द्या, कोण्याही जातीचा असू द्या, कुठल्याही धर्मातला असू द्या. यारे यारे लहान थोर आणि याते भले त्या नारी नर. आता दोघांना दोन प्रमाण घेतलं. मी काय याचं घेतलं त्याला रस्त्याचं घेतलं याला. मी काय काय कीर्तनच करायलो की दोघांना दोन म्हणले मग आपलं दुसरं राव आपलं तिसरं. मला ते पाहिजे तिसरे. कुठल्याही धर्मातला कुठल्याही कुळातला स्त्री असो पुरुष असो, पुण्यवान असो पापी असो, नामधारक असो नाम न घेणारा असो, श्रद्धायुक्त घ्या श्रद्धेनं घ्या, कसे घ्या देवाचं नाव घ्या. सहज देवाचं नाव मुखाला आलं. पडता जडबारी दासी आठवा भारी मग तो होणे देशीन आड घाली सुदर्शन. हे नामाचं महत्व आहे, नामाचं चिंतन आहे, नामाची ताकद आहे. नामासारखी ताकद जगाच्या पाठीवर दुसरी कोणतीच नाही. महाराज तर म्हणले नामासारखं तत्वच नाही. तत्व नाही रे आणण्याचा आणि वाया आणि कपंथा जाशी झडी. महाराज म्हणले नामासारखं तत्व नाही, नामासारखा मार्ग नाही, नामासारखी साधना नाही, नामासारखा पंथ नाही. आणि नामा इतकं देवाला दुसरं काही आवडे देवाचे तो ऐका प्रकार. आणि नामाचा उच्चार कीर्तनापुरता रात्र दिवस रात्र आणि दिवस बस देवाचं नाम घेतात. देवाला आवडत, देवाला बाकी काही आवडत नाही. नामधारक आवडतात. कोण आवडतात? नामधारक. हकेसर शिवडी घालून या स्तंभपोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या इठाई वाचून. त्याचं नामस्मरण केल्या बरोबर देव धावून येतं. ही ताकद फक्त नामचिंतनाची. कशाची? नामचिंतन.
ललिता कंठी आणि पुढे उभा जगजेठी. फक्त त्याचं नामस्मरण करावं, देव धावून येतो. हे नामाचं महत्व आहे. कशाचं महत्व आहे? नामाचं महत्व आहे. महाराज नामधारकाच्या बराबर कोणीच नाही. महाराज म्हणले नामधारकाची बराबरी कोणीच करू शकत नाही. कोणीच जपी करीत नाही, तपी करीत नाही, संन्यासी करीत नाही, कीर्तनकार तर करीतच नाही. आजचा नामधारकाची बराबरी हा कोणीच करू शकत नाही. ही नामधारकाची ताकद आहे. आईशे ते अपरंपार नये नामधारका. बरोबर अपरंपार असे असणारे महाराज जप करणारे, तप करणारे, साधना करणारे नामधारकाच्या बराबरीत बसत नाही. हे नामाचं महत्व आहे. कशाचं महत्व आहे? नामाचं महत्व आहे. म्हणून नामाचं महत्व सांगते. किती महत्व आहे नामाचं? महाराजांना अजून चिंतन सांगितलं नामाचं महत्व. तुमच्या इकडे जमीन केवढ्याला एकर आहे? मला घ्यायचं नाही. इतक्या लांब काय घेऊन नसली करतो एवढे तोडं पाडून बसाय नाही. नेमकी केवढ्याला एकर आहे? 15 लाख, 20 लाख, 25 लाख प्लॉट इथे असल्यावर पुन्हा त्याच्याहून वसमत मध्ये गेल्यावर त्याच्याहून माग त्या फुटानं मोजते. त्याला काय म्हणते? मला जरा इंग्रजी येत नाही. स्क्वेअर फुटनं मोजते ती जमीन. मुंबईला गेलो तर त्याच्याहून माग, दिल्लीला गेलो त्याच्याहून माग. सगळी जमीन किती एकर आहे कोणाला माहिती? किती ते पण माहित नाही आपल्याला किती एकर. समजा तेवढी जमीन जवळेकराच्या नावची कोण करून दिली. जाऊ द्या म्हणले कर. आणि जवळेकर म्हणले दत्ता महाराजाच्या इथं तुकाराम महाराज मंदिरापाशी सप्ताह चालू आहे, त्यानं ती मंदिरा सप्त्याला दान दिली. किती पुण्य लागत? आता जमीन किती एकर आहे माहित नाही, त्याची किंमत काय होते माहित नाही, ती दान दिल्यावर त्याचं पुण्य किती लागल माहित नाही. महाराज म्हणजे सगळी पृथ्वी दान दिल्याचं पुण्य एका बाजूला आणि देवाचं नाव घेतल्याचं पुण्य एका बाजूला. कुठं कसं कसं? पांगऱ्याचा महाराज नाही. समुद्र ओल्यांकित पृथ्वीचे दान आणि करिता समान नये नामा. नामाच्या बराबरीत येत नाही महाराज. हे नामाचं महत्व आहे. कशाचं महत्व आहे? नामाचं महत्व आहे. म्हणून नामाचं महत्व लक्षात राहू दे जा. जोपर्यंत नामाचं महत्व कळत नाही तोपर्यंत देवाचं महत्व कळत नाही. जोपर्यंत नामाचं महत्व कळत नाही तोपर्यंत साधनेचं महत्व कळत नाही. जोपर्यंत नामाची किंमत कळत नाही तोपर्यंत परमार्थाची किंमत कळत नाही. आधी किंमत कळायला पाहिजे. ज्याचं आपल्याला चिंतन करायचंय त्याच्या नामाची किंमत कळायला पाहिजे. ही नामाची ताकद आहे. कशाची ताकद आहे? नामाची ताकद आहे. किती ताकद आहे माहिती आहे? पापी होतं. पापी पापी कळते ना कशाला म्हणते? माझ्याकडे पाहिजे मला म्हणते काय म्हणते? पापी कशाला म्हणतात? कीर्तनाला त्याला म्हणतात नाही, पापी त्याला म्हणतात. माय महाराजाचा पुरा आहे चांगल्या कामाच्या विरोधात जाते त्याला काय म्हणायचं? आपण सप्ताह करीत नाही दुसरे करू लागल्यावर देव होत नाही त्याला काय म्हणायचं? पापी म्हणायचं. आपण पंगत देत नाही दुसरे देवला म्हणतो काय रे दत्ता महाराजांना घातले
म्हणजे आपण करीत नाही दुसरे करू लागले त्याला करू देत नाही, त्याला काय म्हणायचं? पापी म्हणा. आपण कीर्तनाला जात नाही, दुसरे जात बसणं म्हणला इथे ऐकू आले, त्याला काय म्हणायचं? पापी म्हणायचं. नामासीन मोक तो नर पापिया. महाराज म्हणले हरिबे न धावया न पवे कोणी, देवाशिवाय कोणी येत नाही. एक पापी होतो, आपण नाव घेत नव्हतं, दुसऱ्याला घेऊ देत नव्हतं, आपण तीर्थयात्रा जात नव्हतं, दुसऱ्याला जाऊ देत नव्हतं, आपण परमार्थ करीत नव्हतं, दुसऱ्याला करू देत नव्हतं, दुसऱ्यानं केला तरी याच्या पोटात दुखत होतं, त्याला काय म्हणायचं? पापी म्हणायचं. ते पापी एका दिवशी सहज जाता जाता त्याला ठेस लागली, खाली पडलं, मरता मरता देवाचं नाव घेतलं एकदा. किती नाव घेतलं? एकदा. कोण? देवाच्या नावातली ताकद सांगा ना. त्या पाप्यानं एकदा नाव घेतलं, मेलं. मेल्या मेल्या यमाचे दूत आले. कोणला न्यायला? पाप्याला न्यायला. कोणला? मला नाही, पाप्याला न्यायला. अहो महाराज मेला तरी यमाचे दूत येतात, पुण्यवान मेला तरी यमाचे दूत येते, पापी मेला तरी यमाचे दूत येतात. मग कशाला पुण्य करायचे? म्हणजे महाराज पाप केलंच बरं. महाराज म्हणले मारिती तोडीती झोडीती निष्ठोर आणि यमाचे किंकर बहुचाल. त्याला मारीत 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 यमपुरीत नेलो. कोणला? पाप्याला. यमपुरीत नेऊन दिलं सोडून. यमपुरीतून पळून येता येत नाही, दोन यमपुरी आहेत, या यमपुरीतून पळून जायत नाही. शिवाजी बुवा एक केली तरी पळून जात नाही, तीन केल्या तरी या यमपुरीतून पळून जाता येत नाही. हे यमपुरी अवघड आहे आणि ती यमपुरी अवघड आहे. दोन यमपुरी आहेत, इथं एक यमपुरी आणि वरी एक यमपुरी आहे, दोन्ही यमपुरी आहेत. जाऊ कळाल त्याला, कळाल जाऊ त्या करकन नसली, दोन्ही यमपुरी मधून पळून जाता येत नाही. हे माझ्या दूताने धरलं आणि त्या यमपुरीमध्ये नेलं आणि दिलं सोडून यमपुरी. उद्या सकाळी सभा भरली. काय भरली? हेमराजा सिंहासनावर बसले आणि या दोघांनं धरून त्याला आणलं तिथं. यमराजानं सांगितलं कोण आहे? म्हणले पाप्या. तिथं नाव नसते. दत्ता महाराज दीपक महाराज तिथं नाव नसते, तिथं एकच नाव असते, पुण्यवान आणि पुण्यवान आहे पापी आहे, पुण्यवान आहे पापी, असे रांगा असतात. एका बाजूला पुण्यवान आणि एका बाजूला पापी. तिथं म्हणजे पुण्यवान आणि ते श्रीमंत, हे दोनदा पोलीस पाटील होता आणि चारदा सरपंच होता, एकदा आमदार होता, एकदा खासदार होता. तिथं काहीच नाही, सगळे एकाच मापात. दोनच नाव त्याला, पुण्यवान आणि हे पुण्य राशी आहे, हे पाप राशी आहे. इथं दोनच मार्ग. ते असं पाप राशी मध्ये त्याला बसलो. त्या दोघांना धरून आणलं. हेमराजाने विचारलं का? आणा रे याचा पाप पुण्याचा झाडा. हेमराजा पाप पुण्याचा झाडा घेत असते. दोन आपले वकील असते तिथे गेलेले, त्याचे नाव चित्रगुप्त. चित्र आणि गुप्त असे ते दोन वकील गेले असते. एक असणार उजव्या हातावरले ते पुण्याचं असणार लिहून ठेवते आणि डाव्या हातावरले ते पापाचं लिहून ठेवते. आता सप्त्याला दान द्यायचं, कोणी हाताने देतो? उजव्या हाताने. आता मला नाही, मला जाता पाकिट द्यायचं, कोणी हाताने देतो? उजव्या हाताने. दुसऱ्याच्या रजिस्टरवर अंगठा करायचा, कोणी हाताचा? डाव्या हाताला. पाप करायचे ते डाव्या हाताने, पुण्य करायचे ते उजव्या हाताने. महाराज पुण्य करणारा उजव्या हातावर असते, पाप करणारा डाव्या हाता. डाव्या हात कोण? पाप करणार. हा ते तसं आले महाराज, दोन उभे केले. आणा रे याची लिस्ट आणा. पाप करणारा अशा वयाच्या वयात ढीक लागला असायचा. पुण्यवानाला विचारलं याचं पुण्य केलेलं काही आहे ना? म्हणला अन्न. मग त्यानं खिशातून एवढी चिठ्ठी काढली. अरे मला अरे ती डायऱ्या एकच चिठ्ठी काढून खाली ठेवली. सरकार ये मला म्हणजे का एकदा फक्त नाव घेतले म्हणलं आयुष्यात, एकदा. यमराजानं पाहिलं म्हणला पाप्या लोक मला नीट बोलत नाहीत, माझा अपमान होते. ज्याला जगात कोणी नाही ना त्याला देव असते, बरोबर आहे? ज्याला जगामध्ये कोणाचा आधार नाही त्याला कोणाचा आधार असते? देवाचा आधार असते. आणि त्यानं देवाचा धावा केला पाहिजे. कोणाचाही धावा करून काय फायदा नाही. माणसानं दिलेलं पुरत नाही आणि देवानं दिलेलं सरत नाही. मग कोणाला मागावं? देवाला मागत जावं. मग त्या भगवंताचा धावा केला. भगवान प्रसन्न झाले. बाळा रडू नको, आजपासून माझं नाव तुला देऊन टाकतो. भगवंताच्या 1000 नावापैकी पुरुषोत्तम भगवंताचं नाव आहे. हे पुरुषोत्तम नाव तुला देऊन टाकतो. रामचंद्र प्रभूला पण पुरुषोत्तम नाव आहे. मर्यादा पुरुषोत्तम. भगवान गोपाळ कृष्ण परमात्माला पुरुषोत्तम नाव आहे. लीला पुरुषोत्तम. संतांना पण पुरुषोत्तम नाव आहे. प्रेम पुरुषोत्तम. म्हणजे पुरुषोत्तम हे नाव भगवंतानी आपलं त्या मलमासाला देऊन टाकलं. तरी मलमास नाराजच. कसा? तुम्हाला लोक देवा तुम्ही दिलं हो, पण लोक म्हणतात का? लोकांना म्हणाव ना. आपण नाव बदलून ठेवतील पण लोकांना म्हणाव ना. लोक म्हणतील का? भगवान म्हणले लोकाईनं जर तुझी निंदा केली आजपासून, लोकाईनं तुला जर कमी जास्त लेखलं आजपासून, तर त्याला संकट आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यात द्रौपदीचा नंबर आला. कोणाचा नंबर आला? द्रौपदी मातेचा नंबर आला. संकट आलं तिच्यावर. असे बरेचसे दृष्टांत सांगता येते, पण पावणे 8 वाजले म्हणजे एक एक दृष्टांत सांगता येतं. म्हणून त्याचं नाव पुरुषोत्तम मास ठेवलं. अभंगाचं दुसरं चरण.
नाम उत्तम उत्तम आणि वाचे बोला पुरुषोत्तम. उत्तमातलं उत्तम नाव आहे. नाव कमवायसाठी काय लागतं? नाव कमवायला पैसेवाल्याचं कमी तर काय? रावण का पैसेवाला नव्हता का? तो का म्हणे ज्याची संपदा एवढी जगात त्याचा फोटो फुटू नाही. कोणाच्या घरी का रावणाचा फोटो? कोणाच्याच घरी नाही. कारण रावण कमी होता का? 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत होते रावणाला, पण कोणाच्या घरी त्याचा फोटो नाही. का? वागणं चुकलं, आचरण चुकलं, रंग बदलला. जीवनामध्ये रंग बदलीत नाही त्याच्या नामाला किंमत आहे, आणि जे रंग बदली त्याच्या नामाला किंमत नाही. सप्ताह झाला की म्हणला मी तिकडे जातो, सप्त्यात माळी घालतो म्हणला, शिमग्याला काढतो म्हणला, तुला किंमत राहत नाही. लक्षात होता म्हणा. ताकद काय एकच आहे की माणसानं रंग बदलायचा नाही. आपल्या इथं दूध आहे ना, दुधाचा रंग कसा आहे? पांढरा आहे, बरोबर. त्याचं दही केल्यावर रंग कसा? पांढरा. मग दुधाची किंमत जास्त का दह्याची? दह्याची किंमत जास्त. दुधापरता दह्याची किंमत जास्त. त्याचं दही झालं, किंमत वाढली, पण त्याला रंग बदलला नाही म्हणून त्याची किंमत वाढली. आता दह्याचं लोणी केलं, रंग कसा? पांढरा. दह्याची किंमत जास्त का लोण्याची? लोण्याची. का? त्यानं काय बदललं नाही? रंग काय बदलला नाही? रंग बदलला नाही. जाऊ द्या, रंग नाही बदलला किती ताकद आहे. त्याला कडीलं, त्याचं तूप केलं. कशाचं? लोण्याचं तूप केलं. मग त्याचा कलर कसा? पिवळा नाही, पांढराच. पांढराच. म्हशीच्या दुधाचा, ओरिजिनल दुधाचा पांढरा, त्याचा रंग पांढरा. त्यानं काय बदललं नाही? रंग बदलला नाही, त्याची किंमत जास्त. पुन्हा लक्षात ठेवा, जे रंग बदलित नाहीत त्याची किंमत वाढत नाही, आणि जे रंग बदलितात त्याची किंमत वाढत नाही. सगळ्या प्राण्याची पूजा असते, सगळ्या प्राण्याची. चिमणीची पूजा असते, कावळ्याची पूजा असते ना, कवा पिंड कावळ्याची पूजा. कावळ्यासारखा खतरनाक प्राणी नाही पण त्याची सुद्धा पूजा. मोराची पूजा, बैलाची पूजा, कुत्र्याची दोन पायाची नाही 4 पाय, कुत्र्याची पूजा. म्हणजे सगळ्या प्राण्याची पूजा आहे, एका प्राण्याची पूजा नाही. कुठे करीत असले मला सांगा. त्याचं नाव सरडा. त्याचं नाव काय? सरडा. सरड्याची पूजा करता का? नाही करीत. का करीत नाही? ते काय बदलित आहे? रंग बदलणाराला कोणी किंमत देत नाही. काय देत नाही? किंमत देत नाही. म्हणून महाराज म्हणले देवाचं नाम एवढंच ठेवते, नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. इतकी नामातली ताकद आहे. महाराज हे कोण म्हणले हो? तिसऱ्या चरणात. नाम जपता चंद्रमोळी, 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 नाम तरला वाल्या फुली, नाम तरला वाल्या विडोबा रघुमा कीर्तन झाले. किती? अर्ध झाले. ठोबा रखमा म्हणलं की झालं अर्ध झालं. आता पुन्हा इतकं राहिलं. कोण गेलं उठून? ऐका ना महाराज, ऐका. नाम जपता चंद्रमुळी, नामे तरला वाल्या कुळी, नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. पुरुषोत्तम मास महिना आहे. बाकीच्या महिन्यामध्ये नामस्मरण केलं एका बाजूला, या महिन्यात केलेलं एका बाजूला. बाकीच्या महिन्यात देवदेव केला एका बाजूला, या महिन्यात केलेला एका बाजूला. बाकीच्या महिन्यापरता 1000 पटीनं पुण्य लागते.
अधिक अधिकश्य अधिक अधिक पुण्य लागते, त्याला अधिक मास म्हणतात. बाकीच्या महिन्यात अन्नदान केलेलं एका बाजूला, या महिन्यात केलेलं बरे आजची पंक्ती तुमची ना, या महिन्यात केलेली एका बाजूला. अन्नदानाची किंमत आहे, नामस्मरणाची किंमत आहे, तीर्थयात्रेची किंमत आहे, जपाची किंमत आहे, तपाची किंमत आहे. आणि बाकीच्या महिन्यात पाप केलेलं एका बाजूला, आणि या महिन्यात केलेलं, कारण ते 1000 पटीनेच वाढत आहे. कोणत्याही गोष्टी किती 1000 पटीने वाढतात. किती ताकद आहे या महिन्यात अन्नदान केल्याचं उगा दृष्टांत सांगतो. एकदा भजन करा. विढाला विढाला अधिक मासामध्ये कथा येते, वाचली असेल तर यानं महाराजांना सांगितले असत, बोनस म्हणून ऐका पोथीमध्ये असल्यावर. आणि नसली ऐकली तर मग तर उसाचं बिलच आहे की. आता बोनस म्हणून ऐकली असत. एक कंजूस ब्राह्मण होतं. कोण होतं? ब्राह्मण. आता दुसऱ्याच नाव काय घेत नसलेलं, आपल्यावर घेतलं की दुसऱ्याला बरोबर. चिकट रुपया खर्च करायचा नाही. रुपया आपण खायचं नाही, दुसऱ्याला खाऊ द्यायचं नाही. याला काय म्हणायचं? कंजूस म्हणायचं. याला चिकट म्हणायचं. बरेच चिकट असते. पोटाला खात नाही, दुसऱ्याला खाऊ देत नाही, असं चिकट कंजूस. एक एक रुपया 10ची नोट झाली की कोणा मोडायचीच नाही. कोण? म्या नाही. हा, त्या कंजूस ब्राह्मणानं मोडायची नाही, कधीच नाही मोडायची. हा, पैसा 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 गोळा करायचा, असे कामं करायची, असे कामं करायचे, असे कामं करायचे. गावाच्या बाजूला असा जप होता, आणि जप करण्यासाठी पहाटे 5 वाजता उठला, देवाची पूजा केली, मालकींना म्हणला जपाला चढो. तिकून काही 100-200 रुपये येतात. गेला जपाला, काहीच नाही खाल्लं. जपाला गेल्यानंतर मालकीन म्हणली आता मालक येणार आहे, आणि मालक येणार म्हणून तिनं सगळा स्वयंपाक करून ठेवला. मालक यायच्या अगोदर मालकाला काय लागते बाईला कळावं. तिला म्हणते पतिव्रता. पतीचे मता आणो सरवणी पतिव्रता. ती बाई पतिव्रता होती. मालक आल्यावर मालकाला जेवायला लागते, भूक लागते, तिने स्वयंपाक करून ठेवला. आता तिला काही कळतच नाही, तिला काय करावं. मागं पुस महिन्यामध्ये रविवार असतात ना, आमच्या महाराजांना रविवार होता पुस महिन्यात. तिला महाराजीन म्हणते, हरिपाठ येत नाही काय नाही, तरी लोक महाराजीन म्हणते. कामून म्हणतात मला माहित नाही, पण तिला गाव म्हणते महाराजी. मग तिनं रविवार सोडून बसली. मी गेलो 4 वाजता. होय म्हणली लवकर आल्या. रात्री कीर्तन नव्हतं म्हणाल. माय म्हणजे आता जेवायचं असत, मरती का उपाशी मग जेवायला. तिनं असं पीठ चाळलं, आणि पीठ चाळल्या बाहेर. होय म्हणली किती चपात्या करू? मला चपात्या किती करू? आहे म्हणलं किती करू म्हणजे 2-4 कर की. म्हणलं आता भाजी चांगली झाली 4 खातो. माय म्हणली 4 कवाच खात ना, 4 खाता 3 कर. पुन्हा गेली त्या पिठापाशी असं चाललं. भाई म्हणली 3 खाता. म्हणलं 2 कर. माय म्हणली सकाळी पोहे खाली होते तुम्ही म्हणून म्हणायले. म्हणलं 1च कर. म्हणली एकासाठी खरकट काला करू, उद्याच करते. ठेवून ऐका ना, ऐका ना, ऐका ना. त्याला म्हणत नाही, तिला म्हणते पतिव्रता. मालकाच्या मनातलं ओळखते ते. पतीची आमता आणू सरोणी पतिव्रता. ज्या मनात आलं. आणि मालक यायच्या अगोदर स्वयंपाक केला. करायच्या अगोदर 10 वाजता शेजारच्या गावचा एक माणूस आला. देवबापा घरी आहेत? ती म्हणली घरी नाही, जपाला गेलेत. 2 वाजता सहस्र ब्राह्मण भोजन आहे, देवबापाचा नंबर आहे, आणि देवबापाला जेवायला या म्हणा, दक्षिणा पण आहे. ते सांगून गेलं. मग देवबापा तिकडून आले. 10-10:30 वाजले. मालकीनीनं पाय धुवायला पाणी दिलं. मालकाला आल्या पाय धुवायला पाणी दे जाव. देता की कोण म्हणलं याला आणू नका पुढच्या वर्षी? कोण म्हणलं देत नाही ना? ऐका ना, देत जा. मही देत नाही येरी म्हणाले, धमकी खाली तुम्हाला. असं पाय धुवायला पाणी दिलं, असं बसशिलं. लगेच असणारं ताट आणलं, जेवायला वाढलं. ते पाणी असणारं ताटाला फिरलं, इकडं तिकडं पाहिलं. घास तोंडात घालायच्या आधी म्हणली होय भो मला लक्षात नाही. म्हणली ध्यानच नाही. म्हणली काय झालं? शेजारच्या गावचे आले होते. म्हणली सहस्र ब्राह्मण भोजन आहे, 2 वाजता जेवायला आहे, दक्षिणा सगळं देणार आहेत. म्हणली की असं गरम झालं. चिकट होतं माहित होतं ना मला तुला आधी स्वयंपाकाच्या आधी? हो माहित होतं. म्हणजे मग स्वयंपाक कसा केला? माहित तुम्ही काय खाल्लं नाही म्हणून केला. मग आता इथं जेवल्या तिथं काय जेव म्हणला? केलं ना वाटोळ म्हणला. आता मी जेवत होतो, तुला वाढण आणत होतो म्हणला. येडं लागले म्हणला तुला. आटावून तन 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 करीत उठलो. कोण? मी नाही. हा, ते कंजूस ब्राह्मण असं उठलं तटतड करीत ताटाव. ती म्हणली एक तरी घास खावं ताटाव. नाही नाही म्हणला, मरल म्हणला. पण ती जेवू काय म्हणला आता? ताट 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 निघाले. तुम्ही 2 मिनिटं थांबा, सकाळपासून काही खाल्लं नाही. मही शपथ आहे म्हणली. 2 मिनिटं थांबा. थांबलं 2 मिनिटं. कोणाची शपथ मोडता येते? कसं असं ते दोघा की 2-3 आहे. कोणाची मोडता येते? शपथ मोडणं अवघड आहे. म्हणजे शपथ आहे म्हणली थांबा. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही, थांबतो म्हणलं. थांब. पाणी तरी न्या म्हणली. पाणी
ते एक असता ते डब्बा आणलं, ते पहिलं जशी तांबे असायचे, गडू तांबे, वरून झाकण असायचं. तिनं मनामध्ये विचार केला, सकाळपासून पोटात काही नाही म्हणली, दूध आहे म्हणली, त्याच्यामध्ये दूध भरलं, पाणी म्हणून का होईना पण दूध पेईल, पोटात बरं वाटत म्हणली. तिथवर जाऊ असतो, लांब पायानं जायचे, ऊन चपचप लागायली म्हणली, न जाणं चक्कर आली, तहान लागली म्हणून पाणी पण दूध तरी पेईल म्हणली. मध्ये दूध भरलं आणि मालकाला लबाड बोलली, पाणी आहे म्हणली, तहान लागल्यावर पाणी तरी प्या. बरं म्हणला. कोण म्हणला? मी नाही. हा ते कंजूस ब्राह्मण. हाच ते म्हणला पाणी काय हरकत नाही म्हणला. ते घेतलं पाणी आणि पाणी घेऊन गेलो. असं चप चप ऊन लागू लागलो. गाव लांब आहे म्हणला. एक झाड होतं, सावलीला बसाव म्हणला आणि सावलीला बसलो. आणि सावलीला बसल्यावर नळडो पलडो होतं. सकाळपासून पोटात काही नव्हतं. जाऊ द्या म्हणला, आता ते 1 वाजायलाय, अजून 1 घंटा बाकी, पाणी जिरत आहे म्हणला. तर पाणी बायकोने दिले प्यावा म्हणला. आणि ते असं ते कडू तांब्याचं ते असं झाकण काढलं आणि झाकण काढून पाणी पिणार. त्याच्यात दूध दिसलं. काय दिसलं? असं चिडलं. कोण? आता दूध पेल्यावर म्हणला किती येडी आहे म्हणला. कोणाच्या नशिबा, कोणा तिथं चांगली होती का येडी होती? हो, तर काय करा म्हणला. आणि त्या दुधाकडे पाहिल्यावर तळपायाची आग मस्तकाला गेली. आता जेव्हा काय म्हणला, आता घरी जातो म्हणला, जेवल्यावर तिची सांगतो म्हणला, राग आला, मरल म्हणला, मरल. पण दूध पिणार नाही म्हणला. तिथं टेक होता, वारुळ होतं आणि त्या वारुळामध्ये राग राग वतलं. काय वतलं? दूध वतलं. तिथं 6 महिन्यापासून एक साप मध्ये बसला होता वारुळा. त्याला बाहेर आलं की मुंग्या पाखरं चिडू लागले म्हणून त्याला मारील म्हणून ते भीतीनं असं मध्ये बसलो होतं साप. 6 महिन्यापासून उपाशी होतो, असं तोंड करून बसलो होतो. आणि त्या सापाच्या तोंडामध्ये ते गुडगभरचे दूध होतं आणि ते दूध त्या सापाच्या तोंडात ओतलं. गट 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 सापानं पेलो आणि साप प्रसन्न झाला. ज्यानं दूध पाजवले, मागा काय मागायचं मधून साप म्हणलं. कोणला? या महिन्यातली गोष्ट सांगायलो. नाथ महाराज म्हणले त्याला दूध पाजू नये. कोणला म्हण नाही? कोण म्हणले? 2-3 गोष्टी सांगितल्या. आंधळ्या पुढे दिवा ठेवू नये. पुढे दीप करून अंगा पुढे दीप करायची जटेल. धर्माधर्मान करू नये, धर्माधर्मान करू नये. अंधा पुढे दीप, खराशी चंदन आणि सर्पाशी दुग्धपान करू नये. सापाला दूध पाजू नये म्हणले बाकीच्या महिन्यात, पण या महिन्यात सापाला दूध पाजल्यावर सांगायलो. माणसाला जीव घातल्यावर काय होईल मला माहित नाही पाटील, पण सापाला दूध पाजल्यावर नागनाथ प्रसन्न झाले आणि म्हणून सांगितलं, वरमद्रोही माग बाळा काय मागायचे. त्यानं विचारलं तू कोण आहे? म्हणला नाग आहे. नाग आहे म्हणले हो. अरे 6 महिन्याचा उपाशी होतो, मरत होतो म्हणला, दूध पाजिले, आज माग तुला काय मागायचे. आत्ता याचे डोळे उघडले. हे म्हणलं आपल्यामुळं जमलं नाही. तिनं दूध दिलं नसतं तर. 1 मिनिट थांब म्हणला नागराजा, आत्ता घरी जाऊन येतो, तिला विचारतो काय मागायचे. मी मनानं पळत पळत घरी आलो. मालकीनं पाहिलं 2 वाजले नाही. दूध पाहिले, गिराईक रागीटे, आता शिया दिल्याशिवाय राहत नाही. मालक राग राग बोलू लागला. बाईनं खाली मान घालायची, भांडणं होत नाही. लक्षात, आपलं काही चुकलं आणि मालक राग राग बोलू लागला. बाईनं खाली मान, हे म्हणला, हे म्हणला खाली मान, जी म्हणजे खाली मान, खाली मान. आणि मग आपलं काही चुकलं आणि मालक तिकून बोलू लागले, वरी मान करतो, काय करतो काय. मग आलं झडकीते, म्हणजे असं भांडणं होत नाही. तर खाली मान घालायची. आवाज दिला, हे म्हणला खाली मान घातली, जवळ चुकलं. जी म्हणली, दूध तो दिलं होतं, चल माझ्या सोबत. तुला वाटलं आता तिथे नेऊन मारते. हाताला धरणं असं ओढीत आणलं आणि ओढीत आणल्यावर सांगितले, बघ तो दूध दिलं, मी रागराग या वारुळात टाकलं, इथं नागराजानं पिले. नागराजा बोलायलाय, काय मागायचे माग म्हणायलाय. आता माझा अधिकार नाही, तुझ्या दुधामुळे भेटलाय, माग तुला काय मागायचे. तेव्हा हात जोडले नागराजा. नागराजा म्हणला, जी काय काय मागायचे म्हणला, माझा आत्मा तृप्त झालाय, माग बाई तुला काय मागायचे. तिनं खाली मान घातली. नागराजा, माझ्या मालकानं चांगलं काम एकही केलं नाही, कधी रुपया खर्च केला नाही, कोण्या पंक्तीला कवा काही दिलं नाही, कोणी करू लागलं त्याला करू दिलं नाही. इतका चिकट होता, रुपया गोळा केला, कवा महादेवाच्या दर्शनाला घेत जात नव्हता आणि संध्याकाळी गेल्यावर घंटा आणल्याशिवाय. असे बरेच राहतात. बरेच पाप केले म्हणले मालकानं. मालक पापातून मुक्त व्हावा आणि शेषावर झोपणारे भगवान पुरुषोत्तम मास यांनी त्या नसणारे पुरुषोत्तमाने दर्शन द्यावं. आणि पुरुषोत्तम भगवंतानी सापाच्या तोंडामध्ये दूध टाकलं, त्याला दर्शन दिलं. पाटील, आता तुम्ही इतके माणसं जीव घालायले, नक्की भगवान तुम्हाला दर्शन दे. तुका म्हणे वर्णुकाय तारक विठोबाचे पाय, नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. जमलेली सर्व भजनी मंडळी, बळेगावकर, तेलगावकर, आमचे दादाराव महाराजांनी, आमचे युट्यूब आले,
कीर्तनवाणी त्याच्या नावाने एकदा टाळी वाजवा. शिष्टीमाले भाऊ खरंच गोड आवाज दिला, त्याच्या नावाने एकदा टाळी वाजवा. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, तुकोबारायाच्या चरणी, जमलेल्या श्रोते मंडळी चरणी समर्पित करू आणि याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर
करुणे